नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत विकास कामे सुरू आहेत। मात्र त्याच कामांमध्ये ठेकेदारांकडून गंभीर हलगर्जीपणा केला जात असल्याचे समोर आले आहे। त्यामुळे शहरातील नागरिकांना मात्र मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। शहरातील गटारांवर झाकण नसल्याने एका पादचारी त्यात पडला आणि दुखापत झाल्याची घटना घडली आहे। यामुळे नागरिकांमध्ये अतिशय नाराजीचा वातावरण आहे। पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएस मुळे पहिला मृत्यू झाला। हा 36 वर्षीय तरुण पिंपळे गुरवचा रहिवासी आहे। 21 जानेवारीला तो पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाला। मात्र उपचारासाठी आला तेव्हापासूनच तो व्हेंटिलेटरवर होता। गेले 8 दिवस त्याला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी बरेच प्रयत्न केले, मात्र काल त्याने अखेरचा श्वास घेतला। पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत जीबीएसचे 13 रुग्ण आढळले आहेत। त्यातील हा पहिला बळी ठरला। अभिनेत्री दिया मिर्झा कायम पर्यावरणाबद्दल काळजी व्यक्त करताना दिसते। आता देखील अभिनेत्रीने ट्विट करून वायू प्रदूषणाची पातळी वाढल्यामुळे त्याचा परिणाम सामान्याच्या आरोग्यावर होत आहे। यावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं, यासाठी दिया हिने ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केली आहे। सध्या अभिनेत्रीने केलेले ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी उपोषण सोडले। मनोज जरांगे यांच्या 8 मागण्या होत्या, त्यापैकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 4 मागण्यावर सकारात्मक आहेत। त्यामुळे मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी झाली नाही तर मुंबईला मोर्चा नेणार असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे। आता शुक्रवारी पुन्हा त्यांनी या विषयावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचा अंत पाहू नये, आमच्या भावनांशी त्यांनी खेळू नये असे मनोज जरांगे यांनी म्हटलंय। एक आई आपल्या 15 वर्षाच्या मुलीवर तिच्या मित्राकडून गेल्या अनेक वर्षापासून बलात्कार करून घेत असल्याची धक्कादायक घटना मुंबईतील निर्मल नगर भागात घडली आहे। मुलीने सांगितले की व्हिडिओ कॉल दरम्यान तिची आई तिला कपडे काढण्यासाठी जबरदस्ती करत असे। आरोपी आई आणि मुलीवर 2022 ते 2025 दरम्यान मित्राने अनेक वेळा बलात्कार केले। पीडितेने सांगितले की तिच्या आईचा मित्र आईच्या संमतीने तिच्यावर अनेकदा बलात्कार करत असे। पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत पीडितेची वैद्यकीय तपासणी केली। बारामती आगारातील मुरुम ते पुणे प्रवासाला निघालेली एसटी बस जेजुरी बस स्थानकात थांबल्यानंतर एसटी बस चालकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्या स्थानकावरच बेशुद्ध पडले। यावेळी त्यांना इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे निधन झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले। या घटनेने बारामती आगारात शोककळा पसरली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूत्र हाती घेतल्यापासून झपाट्याने काम सुरू केले आहे। पक्षातील मंत्र्यांनी त्यांना कामाला लावले आहे। त्यांनी आता दर आठवड्याला मंत्र्यांचा कामाचा आढावा घेण्यास सुरुवात केली। आता शुक्रवारी त्यांनी मंत्र्यांचा क्लास घेतला आणि आठवड्याचे वेळापत्रक ठरले। तसेच भाजप मंत्र्यांचे दर 15 दिवसांनी रिपोर्ट कार्ड तयार करण्यात येणार आहे। योगगुरू बाबा रामदेव यांनी अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या संन्यास घेण्यावरून टीका केली। एका दिवसात कोणी साधू संत बनत नाही असं ते म्हणाले। त्यावरून आता अभिनेत्री राखी सावंतने त्यांना प्रत्युत्तर दिलंय। तुम्ही संन्यासी बनून बिझनेस केलात आणि आता ममता कुलकर्णीचा संन्यास घेणं तुम्हाला आक्षेपार्ह वाटत आहे, अशा शब्दात तिने टीका केली। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मारेकर सुदर्शन घुले याला 31 जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडीत सुनावण्यात आली होती। आज शुक्रवारी दिनांक 31 तारखेला सुदर्शन घुलेची कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात व्हीसीद्वारे हजर करण्यात आले। न्यायालयाने सुदर्शन घुले याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरही छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले नाही। त्यामुळे ते पक्षाविरोधात जाहीरपणे वक्तव्य करत आहेत। त्याचवेळी पुण्यातील मुलाखतीतून भुजबळ यांनी भाजपसोबत जाण्याचे स्पष्ट संकेत दिले। मग त्यांना राज्यपाल म्हणून संधी मिळाली तर ते जाणार का, यावर भुजबळ यांनी स्पष्टपणे नकार दिला। राज्यपाल होणे म्हणजे तोंडाला कुलूप लावणे आहे, असे ते म्हणाले। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।